वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ दिव्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा आपल्या मनातली भावना तुकोबाराय देवासमोर प्रगट करतात। विठ्ठला विठ्ठला थोडासा परिहार म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी परंपरेनं चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह मौजे पारडी येथे संपन्न झालेला आहे। ग्रामदेवत मारुतीरायांच्या दरबारामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांच्या सानिध्यात, भगवान शंकराच्या सानिध्यात आणि तुम्ही सर्व जमलेल्या पवित्र श्रोतृवर्गाच्या उपस्थितीमध्ये आज हा सेवा करण्याचा योग आहे। मागील काही वर्षापासून या ग्रामस्थांच्या प्रेमामुळे जागर आणि काल्याची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्राप्त झालेले। ग्रामस्थ मंडळींचं, संयोजक मंडळींचं, व्यवस्थापक आणि जी काही प्रमुख पुढे येऊन काम करणारी जी मंडळी आहे त्या सर्वांच्या प्रेमाच्या द्वारा निर्माण झालेली ही सेवा आहे। मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर थोडा विको कमी कर भेटायचा। मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी वासना शिल्लक राहतेच। वासनेवर विजय मिळवलेली माणसंसुद्धा अंतःकरणामध्ये काहीतरी वासना धारण करून ठेवतात। आता संत जीवनाचा जर आपण विचार केला तर साधूच्या जीवनामध्ये कुठलीही कसल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक राहिली नसते। कारण महापुरुषाचं वर्णन करताना भगवान परमात्म्याने अर्जुनाला असं सांगितले, अर्जुना ते संत आहेत, ते भक्त आहेत आणि तेच मला प्रिय आहेत। कोण? जे अनपेक्ष आहेत ते। अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः। थोडं माईक मागं सारा। सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः। ज्ञानोबरांनी वर्णन केले, पार्था जयाची या गावा अपेक्षेशी नाही रिघावा। ज्यांच्या गावामध्ये अपेक्षेला प्रवेशच नाही त्याला भक्त म्हणतात। विठ्ठला विठ्ठला किंवा अनेक प्रमाणाच्या द्वारा सांगता येईल गेले आशा पाश निवारण। जे रामायणामध्ये 7 पास सांगितले त्याच्यापैकी आशा पास हा 7वा म्हटलेला नाही का। पण तो त्याच्या जीवनातून तोही पास निघून गेला। असे जे कोणी आहेत त्यांना संत म्हणतात। पण आशा पाश जरी संपले तरी मनामध्ये काहीतरी आशा शिल्लक राहते। प्रपंचाच्या संबंधानं निर्माण होणारी आशा साधू हृदयामध्ये ठेवत नाहीत, पण उद्धारासाठी लागणारी आशा मात्र जीव आहे तोपर्यंत सांभाळतात। मग आपल्याला प्रपंचातल्या आशा जीवाच्या वेगळ्या आहेत, साधूच्या वेगळ्या आहेत आणि देवाच्या वेगळ्या आहेत। विठ्ठला विठ्ठला साधूची काय अपेक्षा आहे, जीवाची काय अपेक्षा आहे? जीवाची अपेक्षा एवढीच आहे, वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान ग्रही भावे धन धान्य 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 वाढावे संतान ग्रही भावे धन धान्य ग्रही भावे धन धान्य ग्रही भावे धन धान्य वाढावे जीवाची अपेक्षाची असते की वाढावे संतान। शार्प कर बेटा आवाज, हा वरचा कमी करणं सगळा। वाढावे संतान ग्रही व्हावे धन, याला थोडा नॉर्मल विकून बेस ठेवायचा थोडासा। ग्रही व्हावे धनधान्य ही जीवाची अपेक्षा असते की आमचा प्रपंच सुखरूप झाला पाहिजे। जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कसलंही दारिद्र्य आमच्याकडे शिल्लक राहता कामा नये। आमच्या जीवनात आम्हाला कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये।
आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, त्यांच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, माझ्या पिढीमध्ये कुणालाही दारिद्र्य येऊ नये, बाकी गावाचं काही झालं तरी चालेल, जीवाची ही अपेक्षा असते. जीव म्हटलं की स्वार्थ आड येतो, साधू म्हटलं की परार्थाची भूमिका निर्माण होते. जीव स्वार्थ ज्याच्याकडे आहे त्याला जीव म्हणा, आणि दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी ज्याची भावना आहे त्याला संत म्हणा. सोपी व्याख्या आहे. स्वतःचा विचार जे करत नाहीत ते संत, आणि स्वतःचाच विचार जे करतात ते तुम्ही आम्ही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संसाराच्या संबंधाने एकही आशा महापुरुषाकडे नाही. तुम्ही सगळ्या साधू पुरुषाची मागणी बघा, अगदी ज्ञानोबरायापासून मोतीराम महाराजापर्यंत, भगवान बाबापर्यंत, मारुती महाराजापर्यंत सगळ्यांच्या मागणीचा जर विचार केला तर तुमच्या मनामध्ये आपल्याला हीच मागणी सापडेल. देवा अनिक नाही काही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विणे माय बापा. देवा आम्हाला काही नको. पण काय होतं, भक्ताच्या भक्तीचं हे देवाच्या डोक्यावर ऋण होत असतं. ऋण जसं एखादा मनुष्य आहे आपल्या घरी राबतो, पण काही मोबदला घेत नाही, तेव्हा त्या मालकाला त्याच्या उपकाराचं ओझं वाटायला लागतं. ही तशीच भूमिका आहे. साधू पुरुषांनी अनंत जन्म देवाची भक्ती केली, परमार्थ केला, पण परमेश्वराकडं काहीच मागितलं नाही. मग परमेश्वराला असं वाटतं की यांनी मला काहीतरी मागावं, यांच्या उपकारातून मला उत्तीर्ण करावं, अशी काहीतरी देवाची भावना असते. मग भगवान म्हणतात भक्ताला, बाबा काहीतरी माझ्याकडे मागा. पण भक्त एवढे स्वाभिमानी असतात की ते मात्र आपला स्वाभिमान ढळू देत नाहीत. विठ्ठला. देव म्हणतो काहीतरी मागा. आता भक्त म्हणतात देवा आमच्या जीवनात काय कमी आहे म्हणून तुला मागावं. एखाद्या माणसाकडे एखादी वस्तू कमी असल्यावर मागायला हरकत नाही. आता एखाद्या गावाला सप्ताह आहे, चांगला मृदंग नाही, शेजारच्या गावाला मागू शकतो. पण ज्या गावात 2-4 मृदंग शिल्लक आहेत ते मागल कशाला, नाही का? आपल्या गावात टाळ नाहीत, शेजारच्या गावाला मागू शकतो आपण जे आपल्याकडं कमी आहे ते. पण ज्या गावात भरपूर टाळ आहेत, मृदंग आहेत, वाजवणार आहेत, गाणार आहेत, ती माणसं दुसऱ्याला कशाला मागतील? तसंच आहे, ज्याच्या जीवनामध्ये सर्व काही आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडं समाधान नावाची गोष्ट जास्त आहे. आपल्याकडं सर्व काही आहे पण आपण सुखी नाहीत, त्याचं कारण आपल्याकडं समाधान नाही. आपल्याला अजून ते प्रमाणच कळालेलं नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि साधुपुरुषांच्या जीवनात जर पाहिलं तर भौतिक व्यावहारिक संपत्ती कोणतीही नाही, पण त्यांच्याकडे एक समाधान आहे. मारा आता चित्तम समाधातुम, त्यांच्याकडे समाधान आहे. विठ्ठला. आणि नुसतं समाधान नाही तर त्यांच्याकडे पावर सुद्धा आहे. महाराज कलियुगामध्ये देवापेक्षा साधूकडे पावर आहे. साधू थोर जाणा कलियुगी म्हटलेले. साधू अनपेक्षा आहेत 1, शांत आहेत 2, संयमी आहेत 3, उदार आहेत 4, कृपाळू आहेत 5, ब्रह्मनिष्ठ आहेत, मन कवडे आहेत. जगात जे चाललंय ते त्या महापुरुषांना कळतं. संपूर्ण जगाचं ज्ञान त्यांच्याकडं आहे. अहो साधूच्या ज्ञानाचा विचार अजून कुणालाही करता आला नाही. तुकोबारायांच्या गाथ्यावर PhD करणारे काही लोक आमच्याकडे येतात. नाना आम्ही PhD करतोय, काही मार्गदर्शन हवं आहे. PhD करणारे शास्त्री पंडित केवढे जरी मोठे थोर झाले तरी संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास कोणत्याही जीवाच्या द्वारा होऊ शकत नाही. मग किती वाङ्मय खोल आहे. जसं समुद्राचा अंत कोणालाच लागला नाही तसं संत वाङ्मयाचा अंत कोणीच लावू शकत नाही. विठ्ठला. कारण त्यांची उंचीच थोर आहे. म्हणून महापुरुषांनी या कलियुगामध्ये देवापेक्षा त्यांची कामं श्रेष्ठ आहेत. आपण ऐकत असतो रामरायानं समुद्रामध्ये पाषाण तारले अशी ख्याती आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्यापेक्षा पुरुषार्थ केला. जळी दगडासहित वह्या, याला थोडा ट्रेबल दे, तारी आल्या जैशाला ह्या जळी दगडासहित वह्या. तुकोबारायानं राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने, अभंग रक्षिले आरती तुकारामा,
स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. काय महाराज तुकोबारायांचा पावर. धन्य तुकोबा. हो, भगवान श्रीकृष्णाने बैलाचं दूध काढलं, तुकोबारायांनी त्याच्या पुढे जाऊन पुरुषार्थ केला, दगडाच्या नंदीचं दूध काढलं. मग आता तुम्ही सांगा श्रेष्ठ कोण? विठ्ठला विठ्ठला. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो, राधेला पाहून भगवान परमात्मा भुलले. प्रसंग माहिती आहे. राधा घरी यायला ना आईनं सांगितलं, अरे लाला धारा काढायची वेळ झाली आणि दूध काढण्यासाठी जा म्हटले. हातामध्ये तो लोटा, काय जुन्या काळात जे साधन असेल दूध काढायचं, त्याला चेरवी लोटा काय जे आपण म्हणत असतो ते त्यांनी घेतलं भगवंतांनी आणि निघाले. पण जाता जाता राधा आलेली पाहिल्यावर भगवंत भुलले आणि गाईच्या गोठ्यामध्ये शिरायचे ते बैलाच्याच गोठ्यामध्ये शिरले महाराज भगवान. आणि तिथे गेल्यानंतर मग ते पाहण्याच्या वेदामध्ये वेडे झाले होते. बैलाच्या पाठीवर थाप टाकले आणि पाणी मारल्यावर बैलाला स्तन फुटले बैलाला, आणि त्याच्या धारा भगवंतांनी काढल्या. बलरामदाऊ गाईच्या गोठ्यातच वाट पाहू लागले लाला यायला म्हणून. शेवटी लाला कसा आला नाही म्हणून गेले. मैया लाला कुठे आहे? म्हणले गाईचे दूध काढायला गेला. मी गाईच्याच गोठ्यात उभा आहे, अजून लाला आला नाही म्हणले. पाहिलं तर लाला बैलाचं दूध काढू लागला. विठ्ठला विठ्ठला. राधेला पाहुणी भुलले हारी, बैल दुभीतो आपुले घरी. वारी आणे कुंडल हाले, वारी आणे हाले, डोळे मोडीत राधा चाले. पण त्याच्यापेक्षा महाराजांनी पुरुषार्थ केला. आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला भागीरथाबाईला कळालं की बाबा वैकुंठाला गेले, वारकरी जाता जाता सांगू लागले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. भागीरथीला काही कळालंच नाही कोण तुकाराम महाराज. विचारलं कोण ते तुकाराम महाराज? अहो म्हटले देहू गावामध्ये जे वास्तव्याला राहतात ना ते तुकोबाराय. म्हटले काय झालं? वैकुंठाला गेले. आता मुलीचं बापावर किती प्रेम असतं आणि बापाचं मुलीवर किती असतं ते या प्रसंगातून प्रगट होतं नाही का महाराज. माणूस कधीच रडत नाही आपल्या जीवनात, पण लेक नांदायला जाताना रडल्याशिवाय. घरात माणसं मरू द्या हो, माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही. घरातली माणसं मेली तरी, पण पोरीसाठी मात्र बापाच्या डोळ्यात काय येतं? पाणी येतं. आणि मुलीचंही प्रेम बापावर किती असतं आता माझ्यासारख्या माणसाला शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. विठ्ठला. कळाल्याबरोबर डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या आणि रडायला लागल्या भागीरथी. बाबा मला म्हणाला होतात तुझ्या घरी येतो एके दिवशी, तुझं जेवण करतो, भोजन करतो, भागीरथी येतो तुझ्याकडे, आणि मला नाही येताच वैकुंठाला निघून गेलात. सारखं सुरू केलं बाबा बाबा बाबा, जपच सुरू केला. फार गोड अभंग आहे. भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, ए बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. बाबा वैकुंठात तुकोबऱ्यानं लेकीची हाक ऐकली आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठातून खाली आले. भागीरथीबाईला भेटले आणि भागीरथाबाई म्हणायला लागल्या बाबा आलात सगळं खरं आहे. अगं म्हणली भागीरथी मला फार घाई आहे, आता लवकर काहीतरी कर जेवायला. आता लवकर शिजणारं काय आपल्याकडे? शेवया. खायला सोप्या, पचायला सुद्धा सोप्या, गिळायलाही सोप्या, आणि दुसऱ्या दिवशी फार त्रासही होत नाही त्याचा. निघाले. पण ते शेवया खाताना महाराज त्याच्यामध्ये काय पाहिजे? दूध पाहिजे, साखर पाहिजे, तूप पाहिजे. आणि मग मात्र भागीरथीला म्हणायला लागले, भागीरथी बाबा सर्व काही पण दूध नाही माझ्याकडे. म्हणजे दरवाजात मंदिर कशाचं आहे? महादेवाचं आहे. म्हटले कोणता महादेव? आहे वेलेश्वर नावाचा. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले गेले.
नंदीच्या पाठीवर थाप टाकले आणि तुकोबरायानं दगडाच्या नंदीचं दूध काढलं. सामर्थ्य केवढं आहे बघा विठ्ठला. अहो एवढंच नाही, त्यांच्याकडे राखचा पाक करण्याचं सामर्थ्य आहे. मेलेलं मनुष्य उठवलं. मी सांगत असतो नेहमी, एक गरीब ब्राह्मण तुकोबरायांच्याकडे गेला. तुकोबरायाची कीर्ती ऐकून गेला अवतार यांची. तुकाराम महाराज म्हटले बोला. मी ब्राह्मण आहे, बरं काही कामानिमित्ताने आपल्याकडे आलेलो आहे, मला काहीतरी तुम्ही द्रव्य द्या, माझं दारिद्र्य दूर करा, माझी परिस्थिती फार बिकट झालेली आहे म्हटले. आता तुकोबरायांनी सांगितलं तुला काहीतरी दिलं असतं, पण मी लोकाच्या घरी आलेलो आहे म्हटले. आता इथं काय देऊ, माझ्या घरी ये मग देतो. अहो म्हटले तुमच्या घरी आता केव्हा येऊ, इथं कोणी असलं तर बघा, इथे एक माझा शिष्य आहे म्हणले शिवजी कासार नावाचा, त्याच्या घरी जा आणि माझं नाव सांग, काहीतरी देईल तुला. ते शिवजी कासाराच्या घरी गेल्यावर शिवजी कासाराने आवताच्या पासा शेवटून आणलेल्या होत्या, त्या दरवाज्यात घेऊन बसलेला. मला तुकोबरायांनी पाठवलंय. शिवजी कासार मनातले मनात म्हणले नागड्यापाशी उडं गेलं आणि शरीरात हिवानं मेलं. आळंदीमध्ये एक जणाची पॅन्ट चोरीला गेली, तिने एक जणाचं शर्ट चोरी, दोन्हीची गाठ पडली मला. ते म्हणलं माझं सगळंच गेलं, आणि ते म्हणालं माझं सगळंच गेलं. ज्ञानोबा म्हणले राणी दुखिया दुखी भेटले. अहो गरीबाला श्रीमंत भेटावा, गरीबाला गरीब भेटण्यात मजा नाही आणि श्रीमंताला श्रीमंत भेटण्यातही मजा नाही. विठ्ठला. ज्ञानी माणसाला अज्ञानी मिळावा का ज्ञानाला ज्ञानी मिळावा? ज्ञानाला ज्ञानी मिळून काय होईल, उपयोग होणार नाही. पण अज्ञानी जर मनुष्य ज्ञानाला मिळाला तर ज्ञानी अज्ञानाला ज्ञानवान केल्याशिवाय राहणार नाही. बरं मला सांगा, जेवलेल्याला गुलाबजाम मिळावेत का उपाशी असणाऱ्या माणसाला? हां बरं, उन्हाळ्याच्या दिवसात स्वेटर मिळावं का हिवाळ्याच्या दिवसात? छत्री पावसाळ्यात मिळावी का हिवाळ्यात? घर तरुणपणात मिळावं का म्हातारपणात? हां अहो वृद्धावस्थेमध्ये AC लावावी तर सहन होत नाही आणि पंखा लावावं तर सर्दी झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ठरलेली आहे. विठ्ठला. तसं आहे बाबा. तारुण्यामध्ये ऐश्वर मिळावं, उपाशीपणामध्ये भोजन मिळावं, हिवाळ्यात स्वेटर मिळावं आणि योग्य उमेदीमध्ये ज्ञानवान मनुष्य मिळावा जीवनाला, तर जीवनाला सुगंध येतो. आता काही नाही म्हटले माझ्याकडे, पण ब्राह्मणाला विनमुख पाठवणं योग्य नाही. माझ्याकडे या 2 आवताच्या पास आहेत, जा घेऊन म्हणले. ब्राह्मण म्हणला गाव मोठं बघून महाराज मोठा म्हणून आलो आणि देऊन दिलं काय आवताच्या पासा. त्या लोखंडाला काय किंमत असेल तेव्हा, आता नाही त्याला किंमत, ती पूर्वी काय असायची त्याला. जाऊ द्या म्हणलं, आपला ब्राह्मणाचा जन्म आहे, विनमुख जाण्यापेक्षा पासा घेऊन जाऊ. चलत 2 पासाचं ओझं व्हायला लागलं. 1 पास टाकून दिली आणि एकच डोक्यावर घेऊन निघालं. घरी आल्यावर बायकोनं पाहिलं, अहो तुमच्या डोक्यावर काहीतरी चमकायला लागलेलं आहे. म्हणलं लोकांनी माझी अवहेलना केली तर केली, तू तरी करू नको ना. तिनं सांगितलं खाली काढून बघा. पाहिलं तर पासा सोन्याच्या झालेल्या होत्या महाराज. सोन्यात झाल्यावर हे बायकोला म्हणलं ही पास धर, ती टाकून दिलेली बघून येत होता. ती काही बापान ठुली का मला तिथे? एवढं का सांगितलं? एवढा ज्या साधूचा अधिकार आहे ते दुसऱ्याला मागतील कशाला? विठ्ठला. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय वजन द्या. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या मनाची जोगे. मृदंगाचा आवाज जास्त झाला. मनाची कृष्णा म्हण. वाह शाबास.
मालकंस आहे. मनाची मनाची या मनाची जोगीशी दे पावे मनाची या जोगे आ आ गुरुजी थोडा हे कर बेटा आवाज. मनाचिया मनाचिया जोगे सिद्धि पावे मनाचिया जोगे सिद्धि पांचाळ सर. मनाचिया जोगे मनाचिया जोगे सिद्धि पावे गमद गम आवाज जमला नाही रे तुझा. धनी सग सद धनी सग गम सदा गम सागमद गमनि द मनाचिया जोगे सिद्धि पावे मनाचिया जोगे सिद्धि पावे हरी मनाची मनाची हरी मनाचिया मनाचिया जोगे सिद्धि पावे श्री गुरु सारी कास्ता पाठीरागा श्री गुरु सारी कास्ता पाठीरागा. महाराज असं कधी घडले का? राज याची कांता काय भीक मागे. राजाची बायको भीक मागत नाही. ज्ञानोबरांची ओवी आहे. ए रवी माझिया भक्ता काय संसाराची चिंता जेवी केवी समर्थाची कांता कोरांन मागे. तशी माझी देवा आम्हाला काही कमी नाही. आमच्या जीवनामध्ये सर्व काही आनंद आहे. पण तसं करू नका. हे बघा बाळ रडल्याशिवाय आईला आई झाल्यासारखं वाटत नाही आणि भक्तानं काहीतरी मागितल्याशिवाय देवाला देव झाल्यासारखं वाटत नाही. विठ्ठला असा भाव आहे. पण तुम्ही मला काहीतरी मागा. महाराज देवा तुला काय मागावा.
अरे आमच्या जीवनात काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी असल्यावर मागावं, काही कमीच नाही. तू सर्व काही दिलेलं आहेस आम्हाला, आम्ही आणि दिलेल्यामध्ये तू जे दिलेलं आहे त्याच्यात आम्ही खुश आहोत, आम्हाला काही कमी नाही. काय एक ऊने आमुची घरी, काय एक ऊने आमुची घरी, काय एक ऊने आमुचिया घरी, काय एक ऊने आमुचिया घरी. ओळंगती द्वारी, ओळंगती द्वारी रिद्धी सिद्धी, काय एक ऊने आमुची घरी, काय एक ऊने आमुची घरी. रिद्धी सिद्धी द्वारी ओळंगती सिद्धिद्वारी, ओळंगती काय एक ऊने आमुचिया घरी, काय एक ऊने आमुचिया काय एक उणे आमुची या घरी, रिद्धी सिद्धीद्वारी ओळंगती. रघुनाथ महाराज, कमी आहे त्यानं मागावं, आमच्याकडे काही कमी नाही. देवा काहीतरी मागा. तुकोबरायला माहीत आहे की हा भगवान परमात्मा मागा 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 म्हणतो आणि काहीतरी देऊन आपलं त्याच्या जवळचं खातं डिलीट करून टाकतो. देवाचा स्वभावच आहे. न मागणाराचा देव कायम राहतो आणि मागणाराच्या जवळ देऊन टाकलं की संबंध ठेवत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही आजही बघा, न मागणारा महाराज कायम गावाला येतो. न मागणारा महाराज कायम गावाला येतो आणि ठरवून येणारा महाराज एकच वर्ष येतो. विठ्ठला हा व्यवहार आहे आपल्याकडे. देवा आम्हाला काही आवश्यकता नाही, तुझ्या कृपेने आमच्याकडे सर्व काही व्यवस्थित आहे. पण महाराज काहीतरी फक्त आमच्या जीवनात एक गोष्ट मात्र कमी आहे. आम्हाला अखंड वाटतं की साधू पुरुषाचं सानिध्य प्राप्त व्हावं, पण आमच्या दुर्भाग्यानं म्हणा किंवा अभाग्यानं म्हणा आम्हाला साधूचं सानिध्य प्राप्त होत नाही. त्याची दोन कारणे आहेत. एक, आपल्या पदरात पाहिजे तसं पुण्य नसतं आणि जगात साधूची संख्या पाहिजे तेवढी नाही. आपलंही पुण्य कमी आहे आणि साधूही फार नाहीत. मी सांगत असतो तुम्हाला, एक फार एकादश स्कंदातला जनक राजाचा आणि नवयोगेश्वराचा संवाद आहे. रघुनाथ महाराज एकादश स्कंदामध्ये ज्या वेळेला कवी, हरी, अंतरिक्ष, पिपलायन, प्रबुद्ध, चमस, करभंजन, अग्निहोत्री आणि दुर्मिळ नवनारायण घरी आल्यावर जनक राजाच्या मुखातला श्लोक आहे. ते जनक राजा सांगतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात. सांगितलं राजा, जनक राजा म्हणतात नवयोगेश्वराला, आज माझं केवढं भाग्य आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाणा, दुर्लभो मानुषो देहो पुन्हा देहिनाम क्षणभंगुरा. मागच्या वर्षीतले कीर्तनातले बरेचसे श्रोते यावर्षी कमी झालेले असतील नाही का. रघुनाथ महाराजचे वडील आपले नामदेव महाराज मागच्या वर्षी कीर्तन ऐकायला होते, यंदा आहेत का. हे मनुष्य जन्म तसा क्षणभंगूर आहे बघा. पुन्हा त्याच्याही पेक्षा तत्रापि दुर्लभम मन्य, त्याहीपेक्षा वैकुंठ प्रिय दर्शनात, देवाला प्रिय असणारे किंवा देवच ज्याला प्रिय आहे असे महात्मे जगात दुर्लभ आहेत. विठ्ठला विठ्ठला. दुसरं सुभाषित, दुर्लभोत्रयमेव तत्, तीन गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम एक, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळून माणसासारखं वागणारी माणसं दुर्लभ आहेत आणि पुन्हा महापुरुषाची संगती दुर्लभ आहे. एक वेळ मनुष्य जन्म मिळाला पण नको नको त्या ठिकाणी वाया घालणाऱ्याची संख्या 99% आहे आणि सार्थक करून घेणाऱ्याची संख्या 1% आहे. सर 1% वर्ग आहे. आपण आज पाहतो आता हे जेवायला इतकेच होते का. आता मला सांगा, पंगत उठली तेव्हा मी आलो होतो, यात्रेचं स्वरूप होतं. कशाचं स्वरूप होतं? यात्रेचं. एवढ्या समाज होता. जेवले, जेवणं हे माणसाचं काम आहे
आणि कीर्तनाला येणं हे माणुसकीचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. आता याच्यातले बाहेरगावची माणसं काढा आणि गावातली किती आहेत काढा. मोठी बोदडी काढा, लहान बोदडी काढा, अजून किनवट काढा, वंजारवाडी काढा, किंवा काय यंदा पेंदा काय तुम्हाला नागढव बाजूला काढायचं आहे ते काढा आणि पारडीची संख्या मापा. शंभो. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षत्वम दुर्लभ आहे. विठ्ठला. बरं एक विनोद म्हणून थोडंसं तुम्हाला सांगतो. बाहेरगावची माणसं हात वर करा. सगळे जेवढे बाहेरगावचे आहेत ना, पुरुषास महिलासहित सगळे बाहेरगावचे हात वर करा. बाहेरगावची माणसं हात वर करा. बाहेरगावचे लेकी बाळी सहित करा. हो नाही, गावातले तुमच्यापेक्षा जास्त आहेत. आहेत चांगली गोष्ट आहे. बाहेरचे माणसं 4 आहेत आणि गावातले 12. पारडी गाव भारी आहे म्हणून तो 2 मध्ये येतो ना. विठ्ठला. महापुरुष संश्रया आणि महापुरुषाचं सानिध्य मिळणं कठीण आहे. पुन्हा दुसरा श्लोक सांगतो की या जगतात एक सुभाषित आहे. हा श्लोक नाही. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नैव सर्वत्र चंदनम न वने वने. कोणत्याही जंगलात चंदनाचं झाड नाही आणि कोण्याही भागाला साधू नाही. कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, गायनाचार्य, वादनाचार्य, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आशीर्वादानं पुष्कळ आहेत, पण साधू अजून पुष्कळ नाहीत. विठ्ठला अशा साधूचे सानिध्य मिळणं अवघड आहे. एक सांगू, मानवी जीवनामध्ये साधूचं सानिध्य जर प्राप्त नाही झालं तर जीवन वाया गेल्याशिवाय राहत नाही, आणि साधूचं सानिध्य प्राप्त झालं तर वाया गेलेलं जीवन देव झाल्याशिवाय राहत नाही. केवढा महिमा आहे. पोळ्या खाण्याच्या हेतून घरी नेऊन सोडलं होतं गावोबा महाराजाला. गरिबाची परिस्थिती, घरी काही खायला वगैरे नाही, आणि गावोबा महाराजांची आई नाथरायाकडे येते. नाथ, माझ्या गावोबाला तुमच्याकडे ठेवून घ्या आणि काय करा, काही काम सांगा, फक्त याला खायला पोळ्या द्या. याला काय लागते? पूर्णाची पोळी लागते, पोळी. नाथराय म्हणले, माझ्या घरी पोळ्याला काही कमी नाही, ठेवून द्या. रोज नाथरायांच्या पूजेजवळ बसायचा, नैवेद्याची वाट पाहायचा. तो फक्त एवढंच बघायचा, आरती कधी होते ते महाराज. आणि आरती झाली की पूर्णाच्या पोळ्या. किती खायचा? जोपर्यंत सगळ्या पंक्ती होत नाही तोपर्यंत गावोबा उठायचाच नाही. अजूनही काही माणसं आहेत, एक जणानं 62 गुलाबजाम माझ्या देखत खाले. आणायचा का पार्टीला सप्त्याला? किती गुलाबजाम खाले? 62. एकदा सोहळ्यातली गोष्ट आहे, शर्यत लागली वारकऱ्यांच्यामध्ये. मला म्हणले, नाना बसून पहा. तर त्याला विचारलं तर ते चक्का दही, तुमच्याकडे त्याला काय श्रीखंड म्हणतात ना? श्रीखंडच ना. ते श्रीखंड होतं महाराज. किमान त्यांनी 2.5-3 किलो श्रीखंड खाल्ला असेल. किती? 2.5-3 किलो. तर शेवटी वाढणारा म्हणला, उठ बाबा आता संपलं. तरी ते उठताना म्हणूच लागलं, अरे पोट भरलंच नाही की मग. तर ते म्हणलं, इथं नाना बसलाय त्याला खाय आता. विठ्ठला विठ्ठला. गावोबा महाराज खायचं, पण एके दिवशी असं झालं, नाथरायांचं प्राकृतिक स्वास्थ्य बिघडलं. आता शरीर धर्म आहे, कधी कोणाचा बिघडेल काही सांगता येत नाही. स्वास्थ्य बिघडल्यानंतर रामायण ऐकायला तर श्रोतृवर्गांची लेलचेल सुरू झाली. एका पाठोपाठ एक माणसं बसू लागले. वेळही होऊन गेला, 10-5 मिनटं जास्त झाले. श्रोत्यांच्यामध्ये कुजबूज व्हायला लागली. अजून नाथ नाही आले. गावोबाला सांगितलं त्या एका माणसं, अरे जा नाथांना सांग, श्रोते वाट पाहायला लागलेले आहेत म्हणून. जवळ गेली. नाथराय, बाबा रामायण ऐकायला लोक आलेत, चला सांगायला. नाथ म्हणतात, आज काही माझ्यानं उठून रामायण सांगणं होत नाही, माझं शरीर गळून गेलेलं आहे. मग काय सांगू या लोकांना? अरे पंक्तीला आलेले माणसं आणि कीर्तनाला आलेली माणसं ज्ञानदाना वाचून उपाशी पाठवू नये. अन्नदान, जेवायला आलेल्या माणसाला काहीतरी खाऊ घालावं आणि कीर्तनाला आलेल्या माणसाला काहीतरी सांगूनच पाठवावं. कितीही प्रकृती बरी नसली तरी कीर्तनाचा कंटाळा करू नये. प्रमाणे सांगतो, 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी तरी कीर्तनाशी टाकू नये. 7 दिवस जेवायला भेटलं नाही आणि विठोबा रुक्माई सुरू झालं,
ताट लोटून द्यावून कीर्तनला येऊन जाऊन जेवावं असं शास्त्र आहे विठ्ठला. आणि माझ्यानं तर आज काही उठणं होत नाही. पायावर मस्तक ठेवलं. नाथ म्हणतात गावबा तू सांगतोस का रामायण? गावबा महाराज म्हणतात बाबा मला कसं सांगता येईल? अरे मी सांगतो ना गावबा तुला रामायण सांगता येईल. पाठीवरून हात हाणल्याबरोबर गावबा महाराज रामायण सांगायला लागले. दुसऱ्या दिवशीपासून श्रोते फरमाईश करायला लागले नाथाकडं, तुम्ही सांगू नका गावबाला सांगू द्या. कधी कधी शिष्य वाटायला लावल्यावर महाराजाचं दुकान उपटत आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला. आता आमच्या ठाकरे सरांनी कृष्णा महाराज तयार केले. भविष्यातली ही आशा आहे नाही का आपली सगळ्यांची. किती सुंदर गातो कृष्णा. देवाने दृष्टी दिली नाही पण वाणी आणि गळा कसा दिला. आता पांचाळ सर, आमचे ठाकरे महाराज, इकडं आमचे गोटू महाराज, सुंदर गायक आहेत सगळे. हे सगळी मंडळी वाजवणारी सगळे आमची घरचीच माणसं आहेत सगळी. पण कृष्णा किती सुंदर गातो. कृष्णा गाऊ लागल्यावर असं वाटतं कृष्णाचं गाणं ऐकत राहावं नाही का. हो फार सुंदर गातो. जिथल्या तिथं गातो महाराज. असा एखादा शिष्य जर तयार झाला गुरुचं नाव संपत नाही, उलट वाढतं. विठ्ठला विठ्ठला. साधूच्या संगतीमध्ये अज्ञानी जीव मुक्त होतात, बद्ध जीव शिवदशेला प्राप्त होतात. महाराज जसं चंदनाच्या संगे पालटती झाडे तसं साधूच्या संगतीमध्ये बदल होतोच. विठ्ठला विठ्ठला. पालटे भावना संताचे संगती, अभाविका भक्ती प्रगटतसे. मनाची किंवा अर्धक्षण घडता संताची, तेने होय शांती महत्पापा. माणसाच्या जीवनात अर्धक्षण जरी साधूची संगती घडली तर महापापाची निवृत्ती होते. एक दृष्टांत सांगतो. हजारो वर्ष केलेलं पुण्य आणि अर्धक्षण घडलेली सत्संगती हजारो वर्षाच्या पुण्यापेक्षा जास्त असते. एकदा विश्वामित्र महाराजांच्या घरी वशिष्ठ ऋषी गेले जेवणासाठी. भोजन वगैरे झालं. जाताना आपल्याकडे दक्षिणा देण्याचा प्रघात आहे. कारण दक्षिणेशिवाय कोणतंही काम पूर्ण फलश्रुती पदरात टाकत नाही आपल्या बरं का. महात्म्याला जेव जरी घातलं तरी त्याला एखादा आणा का होईना पण दक्षिणा द्यावी लागते. महात्मा निरपेक्ष असला तरी द्यावी लागते. विठ्ठला विठ्ठला. विश्वामित्र म्हणतात काहीतरी द्यायला पाहिजे. आता काय द्यावं? विश्वामित्रांनी 60,000 वर्षाचं पुण्य केलं होतं. 1,000 वर्षाचं पुण्य वशिष्ठाला देऊन टाकलं. दक्षिणेच्या स्वरूपात दिलं. पैसाच म्हणजे दक्षिणा नाही. कधी कधी पुण्यही दक्षिणा ठरते, सेवाही दक्षिणा ठरते, तुळशीचं पानही दक्षिणा ठरतं. काहीतरी द्यावं. आणि काही कालांतरानं विश्वामित्र वशिष्ठ ऋषींच्या घरी जेवायला गेले. आता व्यवहारच असतो मला. जेवायला गेल्यानंतर मग वशिष्ठांनी जेवण वगैरे घातलं विश्वामित्राला. जाताना महाराज मी काही तपश्चर्या वगैरे केलेली नाही, तुम्हाला काय द्यावं? माझ्या जीवनामध्ये जर कोण्या साधूची संगती घडली असेल तर त्याच्यातल्या अर्ध्या क्षणाची संगती मी तुम्हाला देऊन टाकतो. विश्वामित्राला राग आला. शीघ्रकोपी मी 1,000 वर्षाचं पुण्य दिलं म्हटले आणि यांनी मला अर्ध्या क्षणाची संगती. वशिष्ठांनी सांगितलं 1000 वर्षाच्या पुण्यापेक्षा ही संगती श्रेष्ठ आहे म्हटले. कशावरून? चला ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेवाकडे. आता ब्रह्मदेव काही न्याय देण्यासारखा योग्य माणूस आहे का? त्याच्या इतका भ्रष्ट नालायक तर देव लोकात कोणीच नाही. महाराज आपल्याच पोरीच्या पाठीमागं लागणारा माणूस लई इज्जतदार असतो का सांगा मला. पण ते कलियुगात वक्तेलीच लई किंमत आली आहे बरं का. शहाणे माणसं कुठं सांदीला पडलीत की, आणि नकटे माणसं आपल्याला शिकवाय देवानं पाठवलीत. विठ्ठला गेले ब्रह्मदेवा न्याय द्या. ब्रह्मदेवाला वाटलं कुणाकडूनही न्याय दिला तर आपल्याला शाप आहेच. विश्वामित्राकडून दिला तरी वशिष्ठ देतील. डोकं चललं बामणी महाराज. आणि त्यांनी सांगितलं हे मला उत्तर देता येणार नाही, तुम्ही पाताळामध्ये शेष नारायणाकडे जा. गेले शेषाकडे. शेष महाराज काय? अहो म्हटले मी ब्रह्मदेव, हे आपलं व्यासमय आपलं वशिष्ठ ऋषी विश्वामित्र, आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 1,000 वर्ष केलेलं तपश्चर्येचं पुण्य जास्त का अर्धक्षण घडलेल्या साधूच्या संगतीचं पुण्य जास्त? शेषानं सांगितलं
माझ्या मस्तकावर पृथ्वीचं ओझ आहे, माझी बुद्धी तेवढी चालत नाही, एवढी पृथ्वी तुम्ही वर करा म्हणली. आता कसं करायचं? यानं पुन्हा 1000 वर्षाचं पुण्य सोडलं. हे पृथ्वी माते, मी तुला 1000 वर्षाचं पुण्य सोडतो. तो वर होय म्हणल्यावर केस बरंही पृथ्वी सरकली नाही. महाराज उरलेलं 58,000 पुण्य सोडलं, पृथ्वी केसभर सरकली नाही. आणि वशिष्ठ इतकंच म्हणले, हे पृथ्वी माते, माझ्या जीवनात जर काही सत्संगती घडली असेल तर मी तुला अर्धक्षणाचं पुण्य देतो. शेषाच्या मस्तकावरून थोडीशी आल्हाद होय म्हणल्यावर पृथ्वी 10 हात वर गेली. महाराज 60,000 वर्ष पुण्य सोडून पृथ्वी वर गेली नाही, पण सत्संगतीचं पुण्य समर्पित केलं की पृथ्वी वर गेली. तुम्ही सांगा श्रेष्ठ काय? सत्संगती. विठ्ठला विठ्ठला. आणि दुसरा एक त्यांचा गुण आहे साधूचा, सानिध्यामध्ये कोणी येऊ द्या त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. साधूच एक या जगामध्ये आहेत. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञान. पुन्हा आहे का? जात गोत पाहून जो कल्याण करतो तो साधू नाही. कोणीही जरी जवळ आला तरी त्याला परकेपणाची भावना होऊ देत नाही, त्याला साधू म्हणतात. याता याती धर्म नाही विष्णुदासा. यारे यारे याती भलत्या बाळे, नारी नर आदी करुणी वेश्याही म्हटलेले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चांडाळा ही अधिकार. बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही सकळाशी येथे कोणी या, आणि आल्यावर त्याचं कल्याण करतात. एक आणि साधूकडे दिव्य ज्ञान आहे. महाराज माणसानं संताजवळ काही झाकून ठेवा, त्यांना कळल्याशिवाय राहत नाही. कारण न सांगता तुम्हा कळू येती. हो महाराज, किती पाप करा, आपल्या लोकाला असं वाटतं आम्ही केलेलं महाराजाला कळलंच नाही की यार, तुला कळायच्या आधी महाराजाला कळालं. विठ्ठला. काही काही लोकांच्या भावना आहेत बरं का, आम्ही करायलो ते कोणाला कळच नाही. अरे तुझ्यावर गुप्त CCTV कॅमेरे सोडले, तुझ्या लक्षात येईना झाले. CCTV कॅमेरे जसं ते फुटेज दाखवतात ना, कोण आलं कोण गेलं, तसे 12 महिने लाईव्ह आहेत कॅमेरे तुमचे. या भ्रमात राहूच नका आमचं कोण काय करणार आहे. फक्त वेळ येऊ द्या, काय व्हायचं ते बरोबर होतंय महाराज. फक्त वेळ महत्त्वाची आहे. मोतीराम महाराजांच्या काळातला दृष्टांत आहे. एक मोठा श्रीमंत सावकार मोतीराम महाराजांच्या कीर्तनाला निघाला. आता कीर्तनाला जायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी जात होते मोठी मोठी मंडळी. मगच सर होते, कार्तिक सर, पुन्हा आपले दैफळे सर होते. मग आम्ही बसलो, चर्चा निघाली जुन्या श्रीमंत लोकांच्या काही तिकडल्या नावाची चर्चा मग आम्ही करत होतो. आता पूर्वी लोक श्रीमंत होते, आता लोक खरे श्रीमंत आता नाहीतच हो. खरे श्रीमंत केव्हा होते? पूर्वी होते. आता 5 ग्रामची अंगठी बोटात नाही पण गप बसच नाही. पूर्वीच्या लोकांनी थुंकायला पिसदाण्या सोन्याच्या होत्या. विठ्ठला विठ्ठला. 5 ग्रामची अंगठी बोटात असावून ते माणूस पंक्तीला जावा. महाराज कावळा उडे चिमणी, ते लहानपणी खेळ होता बघा आपला कबूतर. इथं रंगनाथगुडचा दृष्टांत आठवला. एक अंगठी गेली आणि बाजारात गेलं आणि त्या माळणीला म्हणालं, बाई वांगे कसे दिले, बाई आलो कसे दिले, बाई बैंगण कसे दिले. बाई म्हणली बोट लय करले. बाईच्या लक्षात आलं हे अंगठी दाखवालंय मला म्हणून. पण बाईनं 5 तोळ्याची पाटली करून दंडात घातलेली होती म्हणून. तोळ्याची, ह्याची 5 ग्रामची. बाईनं आपला पदर मागं सारला आणि म्हणली, मामा
₹2 किलो दिली. बाजार करायचा सोडून देऊन जे पळून गेले ते अजून सापडलंच नाही मला. विठाला विठाला. पूर्वीचे माणसं कीर्तनाला सावकार निघाला, ते चुना ठेवायला सोन्याची ती हे केलेली होती म्हणा, बॉटल, ती चुन्याची डब्बी. कशाची? सोन्याची. आता त्या काळात बिस्लरी वगैरे काही नव्हतं, विहिरीला पाणी प्यावं लागायचं आणि ते शुद्ध होतं. पाणी प्यायला उतरल्यावर ती खिशातून पडल म्हणून त्यानं काढली आणि अशी काठावर ठेवली, पाणी पेलं आणि कीर्तनाची वेळ व्हायली म्हणून बैलगाडीत बसला टांग्यामध्ये, टांगा हाणला आणि गेला. पण 2-4 किलोमीटर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली सोन्याची बाटल, त्या सोन्याची डब्बी विहिरीवर विसरली. आता परत जावं तर त्या काळात काही किंमत नाही, पण प्रिय होती बॉटल त्याला. आता ती तंबाखू खाणाऱ्याच लोकांना माहिती आहे तंबाखू किती प्रिय असते ते, नाही का? हां. तिथे गेला, पण जाताना त्यांनी मनात प्रार्थना केली की म्हणले, मी जर आता इथे कीर्तनाहून येताना जर मला माझी बाटल सापडली तर मोतीराम महाराजांना मी काहीतरी भेट देतो, वस्तू. मग काय देतो? महाराजांच्या मनावर एखाद्या क्षेत्रावर पंगतच करतो म्हणला. पण माझी काय सापडावी? डब्बी. मनातले मनात म्हणला बरं का. पण आता बॉटल, महाराज करोडपती माणूस असू द्या, रुपया हरपला तरी झोप लागत नाही, कष्टाचा असल्यावर बरं का. आणि लबाडीचा असल्यावर 5,000 रुपयाला सुद्धा एक मतदान घेत येते. विठाला विठाला. कष्टानं कमवलेली वस्तू हरवल्यावर माणसाला फार त्रास होतो. आणि अशा ज्या लबाडीने मिळवलेले असतात ना, लाख रुपये हरवले तरी ते गम करत नाही. त्याला माहिती आपण कुठं कष्टानं आणलेत, हे मुंड्या पिळलेलेच आहे ते, असं त्याला वाटतं. डब्बी लक्ष लागत नाही. पण गेला. आता पूर्वीचा काळ, महाराज कीर्तनाला बसलेले, असा जाऊन बसला. पण बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली डब्बी जी विहिरीवर हरवली ती कुठं आहे? महाराजाच्या बाजूला. डब्बी, तिथली डब्बी इथं आली. आणि मोतीराम महाराज त्याला म्हणाले, म्हणा पाटील इकडे या, डब्बी घेऊन जा आणि आळंदीला पंगत करा. तुमच्या नाही लक्षात आलं का? वरण लागलेला वाण आहे तुम्हाला. न सांगता कळू येते. अहो डब्बी कुठे विसरली? विहिरीवर. आणि डब्बी कुठे? महाराजांच्या गादीवर. या 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 पाटील या, डब्बी घेऊन जा आणि आळंदीला एक पंगत करा. दोन्ही हाजून आली. महाराज तुम्हाला कसं कळालं? अरे कळालं कसं? कळणाराचा बाप आहे म्हणले मी. विठ्ठला विठ्ठला. बाबा साधूला सर्व काही कळतं, म्हणून डॉक्टर जवळ गेल्यावर रोग झाकून ठेवू नका आणि साधू जवळ गेल्यावर पाप झाकून ठेवू नका. डॉक्टरकडे तुम्ही गेला तर रोगच काय झालाय सांगितलं नाही, उपाय कसा कळेल? डॉक्टरने विचारलं काय होतंय सांगा, कशनुकीच व्हायलंय म्हणला. आता कशनुकी म्हणजे कसं? अहो सांगा, कान दुखायलाय, डोकं दुखायले, नाक दुखायले, दात दुखायलेत, हात दुखायलाय, पाय दुखायलाय, असं काहीतरी सांगा. नाही नाही म्हणला, काय दुखायले ती कळच नाही. अरे डॉक्टरने इंजेक्शन तुला मरायचं द्यावं का मग? कशनुकीच व्हायलंय म्हणलं. डॉक्टर गेल्यावर सांगा, डॉक्टर साहेब माझं डोकं दुखतंय, एका क्षणात उपाय करतील. तसं साधू जवळ गेल्यावर अवगुण झाकून ठेवू नका. आपलं उलट आहे, गुण प्रगट करायचा आणि अवगुण झाकून ठेवायचा. आपण जे वाया चालू ते ह्याच्यामुळंच. विठाला विठा. अवगुणाचं सद्गुणात रूपांतर व्हावं असं वाटत असेल, अज्ञानी जीवाला ज्ञानवान व्हावं असं वाटत असेल, जीवदशेतून शिवदशेकडे जर जावं असं वाटत असेल तर जीवनात एकच करा, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. 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 पाठी लागला शे काळ दात खातो कर करा. पाठी लागला शे काळ
जीवनात एक करा, संत संगती धरा. अहो महाराज, आम्हाला अपेक्षा आहे पण बहु अवघड आहे. संत भेट अवघड आहे. परी जग जेठी संत भेट अवघड आहे. पण देवा तू कृपा केल्याशिवाय होऊ शकत नाही. किती अवघड आहे. साधूच्या भेटी एवढं अवघड काहीच नाही. पवना घाला वेल पालाण, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. वो साधू मिळणं कळणं आणि साधू होणं अवघड आहे. विठ्ठला लक्षणावरून साधू ओळखायचा असतो. सोनं लक्षणावरून ओळखायचं बरं का. तसं साधू सुद्धा लक्षणावरून ओळखायचं. मग काय काय लक्षण आहे साधूचे आता सांगायला तेवढा वेळ नाही. पण जो दुसऱ्याच्या कल्याणासाठी रात्रंदिवस तळमळ करतो, स्वतःच्या शरीराचा घरादाराचा विचार करत नाही, ज्याच्या मनात जगाचं कल्याण व्हावं अशीच भूमिका आहे, त्याला साधू म्हणा. स्वतःची घरदारं सजवण्यात जो बेजार होतो तो महाराज, आणि जगासाठी बेजार होतो तो साधू. विठ्ठला विठ्ठला. म्हणून वरपंगी लोकाची गाठ पडून काय समाधान मिळेल. लक्ष्मण शक्तीमध्ये ते काळ नेहमी कसा होता, वरपंगी होता. वरपंगी लोकाच्या सानिध्यात गेल्यावर तात्पुरतं सुख वाटतं पण कल्याण होऊ शकत. त्या वरपंगी लोकाचे कीर्तन ऐकता नाही, घंटा 2 घंटे बरं वाटतं माणसाला, वा काय कीर्तन केलं असं वाटतं. पण त्याचा आपल्या जीवनात बदल होत. फरशी केलेल्या झाडाला, मुळाशी फरशी केलेल्या झाडाला 5च्या मोटरनं जरी पाणी घातलं तरी झाड वाळून जातं का, ते मुळापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तसं अज्ञानी मनुष्याच्या सानिध्यात जाऊन कल्याण होऊ शकत नाही, पण ज्ञानवानाच्या सानिध्यात गेल्यावर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवा आम्हाला वरपंगी नको, अंतरंगी महात्मा मिळाला पाहिजे. वरपंग का नको, तुका म्हणे नको वरपंग देवा, पण शुद्ध सेवा पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात देव वसे चेते, देव वसे चेते, देव वसे चेते, देव देव वसे चेते, देव वसे चेते, देव वसे चेते, त्याची घडावी, त्याची त्याची घडावी, 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 त्याची घडावी, घडावी, देव वसे चित्ते, ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करून बसलेलं आहे त्याची घडावी. म्हणजे चित्तात देव येतो कोणाच्या, ज्याचं वृत्ती निर्मळ आहे त्याच्या. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार ज्याने हृदयातून बाहेर काढला देव त्याच्या देवतया जवळी असे आणि पापनाशे दरुषेने. विठ्ठला